नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। धर्मादाय आयुक्त परीक्षा जी उद्यापासून तुमची स्टार्ट होत आहे, या परीक्षेसाठी जो तुमचा सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार आपण काही सेशन इथं मराठी व्याकरणाचे घेतलेले आहेत। तर विद्यार्थ्यांच्या आग्रह खातर आपण इथं विषय ज्ञान आणि तुमचं हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटीचे काही सेशन घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये डेफिनेटली याचा फायदा होऊन जाईल। तर आपल्या केसागर पब्लिकेशनची भरपूर पुस्तकं जी तुमच्या धर्मादाय आयुक्त, टीईटी परीक्षा, सरळ सेवा भरती, पीएसआय, एसटीआय, एसओ, राज्यसेवा सगळ्याच परीक्षांसाठी उपयोगी आहेत। आणि ही पुस्तकं तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळतील। जेव्हा तुम्ही आपल्या वेबसाईटला भेट द्याल केसागर पब्लिकेशनच्या, तेव्हा तुम्ही इथं आपल्या कॅटेगरीमध्ये जावा, जसं की तुम्ही अदर एक्झाम मध्ये जावा, करंट एक्झाम मध्ये जावा, इथे सगळी पुस्तकं तुम्हाला मिळून जातील। किंवा तुम्ही एमपीएससी सेक्शन मध्ये गेलात, पीएसआय, एसटीआय, एसओ मध्ये गेलात, इथं तुम्ही जिओग्राफी सेक्शन, आता आपण आज जिओग्राफीचे क्वेश्चन घेणार आहोत। तर जिओग्राफीसाठी इथं तुम्हाला भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, खतीब सरांचं पुस्तक आहे, एमसीक्यू क्वेश्चन आहेत। तर महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल सगळ्या एक्झाम मध्ये सेमच असतो, फक्त डिफिकल्टी लेवल नुसार क्वेश्चन बदलत असतात। ओके, तर अशाच पुस्तकामधून आपण इथं वस्तुनिष्ठ प्रश्न घेत आहोत, जे तुमच्या येणाऱ्या धर्मादाय परीक्षेसाठी डेफिनेटली तुम्हाला उपयोगी पडतील। ठीक आहे, पुस्तक परचेस करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ज्या लिंक दिले त्या लिंक वरून जाऊन पुस्तकं तुम्ही परचेस करू शकता। चला, तर आजच्या सेशन मधला पहिला क्वेश्चन, आणि हे क्वेश्चन डेफिनेटली तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये दिसतील, महाराष्ट्राचा भूगोल। ठीक आहे, तर हे ठोकळ्यामधून आपण क्वेश्चन घेतलेत। ग्रुप बी आणि ग्रुप सी चा जो ठोकळा आहे त्या ठोकळ्यामधून आपण हे क्वेश्चन घेतलेले आहेत। क्वेश्चन बघा, महाराष्ट्राची सीमा, बघा महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे, यापैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा मॅप डोळ्यासमोर आणा, महाराष्ट्राची सीमा, याच्यामध्ये तुम्ही दिशा बघा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, जिल्हे पण आठवा, मध्य प्रदेशची बॉर्डर असेल, तेलंगणा, गुजरात आणि तमिळनाडू। सिंपल आहे, 6 राज्यामध्ये तमिळनाडू येईल का? तमिळनाडू डाऊन साऊथला येतं, सो इथं आपलं उत्तर तमिळनाडू हे चुकीचं आहे। गुजरातला भिडून आहे, तर किती जिल्हे गुजरातला लागून आहेत सांगा? तेलंगणा आणि मध्य प्रदेश। तर सगळ्यात मोठी बॉर्डर आपला महाराष्ट्र कोणत्या राज्याबरोबर शेअर करतो ते पण मला चॅट बॉक्स मध्ये सांगा। नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेलं नाही? गोदावरी नदी, भीमा नदी, त्याच्यानंतर तुमची वैनगंगा, पैनगंगा, मांजरा नदी, याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात। तर इथे तुम्हाला म्हटले की तुम्ही जर पुस्तक काढलं खतीब सरांचं किंवा ठोकळा, नद्या आणि त्याच्या काठी वसलेली शहरं, नांदेड हे शहर वसलेलं नाही, पैठण हे नाही, नाशिक हे नाही, पंढरपूर चंद्रभागा नदीच्या काठी आहे, बरोबर। मग इथं उत्तर काय येईल बघा, पंढरपूर हे चंद्रभागा नदीच्या काठी आहे, म्हणजे उत्तर काय येणार तुमचं? चला फटाफट उत्तर द्या, उत्तर काय येईल बघा? पंढरपूर, बरोबर। ओके, नाशिक आहे, पैठण आहे, नांदेड आहे, पंढरपूर हे गोदावरी काठी वसलेलं नाही। अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहेकुरी हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? महाराष्ट्रातील अभयारण्य, महाराष्ट्रातील राखीव क्षेत्र असतील, व्याघ्र प्रकल्प असतील, त्याच्यानंतर राष्ट्रीय उद्यान असतील, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात। सोबतच जे युनेस्कोनी डिक्लेअर केलेल्या साइट्स असतात त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात। पहिला ऑप्शन आहे वाघांसाठी राखीव आहे, दुसरा आहे नीलगाईसाठी राखीव आहे, तिसरा गव्यांसाठी राखीव आहे, चौथा काळविटांसाठी राखीव आहे। चला बघा, देऊळगाव रेहेकुरी हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? 297 नंबरचा क्वेश्चन बघा। तर हे जे अभयारण्य आहे ना देऊळगाव रेहेकुरी, तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं देखील विचारलं जाऊ शकतं, म्हणजे जिल्हे आणि अभयारण्य। तर हे काळविटांसाठी राखीव आहे, लक्षात घ्या। कोणत्या प्राण्यांसाठी राखीव आहे? काळविटासाठी। महाराष्ट्रामध्ये डॅश डॅश या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? पहिला ऑप्शन आहे चंद्रपूर, दुसरा रत्नागिरी, तिसरा नागपूर, चौथा यवतमाळ। बघा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात महाराष्ट्रातील खनिज तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात?
तांब्याचे जर साठे आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कुठे आढळतात बघा, 298 नंबरचा क्वेश्चन. चला, नागपूर, बरोबर, नागपूर. ओके, नागपूर. चुनखडी यवतमाळ मध्ये आढळते, लक्षात घ्या. मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्ध नौका बांधल्या जातात? इथं फॅक्ट्स नाहीयेत, सगळे काही तुम्हाला फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत, सॉरी कॉन्सेप्ट नाहीयेत. इंदिरा गोदी, ससून गोदी, माझगाव गोदी, प्रिन्सेस गोदी. मुंबईमध्ये कोणत्या गोदीत युद्ध नौका बांधल्या जातात? 299 नंबरचा क्वेश्चन. चला, उत्तर काय येईल बघा, उत्तर काय येईल बघा, ब ऑप्शन, बरोबर, ससून गोदी. ओके, ससून गोदी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड तिन्ही जिल्ह्यामध्ये कोणत्या खनिजाचे साठे आहेत? खूप चांगला क्वेश्चन आणि खूप इझी क्वेश्चन आहे, सगळ्यांना माहिती. चुनखडी तर मी आता सांगितलं तुम्हाला, बॉक्साईट, बरोबर, बॉक्साईट. तर कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड इथं तुम्हाला बॉक्साईटचे साठे मिळतील. भिवंडी आणि मालेगाव यांव्यतिरिक्त राज्यामध्ये कोठे म्हणजे याही ठिकाणी हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? पहिला ऑप्शन आहे पुणे, दुसरा आहे इचलकरंजी, तिसरा आहे साबळी आणि चौथा आहे एकोडी. 301 नंबरचा क्वेश्चन, इचलकरंजी, बरोबर. तर भिवंडी, तुम्ही लक्षात ठेवा, हातमाग उद्योग भिवंडी, मालेगाव आणि इचलकरंजी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, मुख्यत्वे 1961च्या जलप्रलयामुळे प्रकाशझोतात आलेले पुणे जिल्ह्यातील पानशेत हे मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? बघा, मुख्यत्वे 1961च्या जलप्रलयामुळे प्रकाशझोतात आलेले पुणे जिल्ह्यातील पानशेत हे मातीचं धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? मुळा नदी, अंबी नदी, मुळशी नदी, नीरा नदी. 302 नंबरचा क्वेश्चन. चला, उत्तर काय येईल? बी ऑप्शन, बरोबर, बी ऑप्शन, अंबी नदीवरती. ओके, चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा, मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारे तानसा, मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा आणि वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? रायगड नाही, मुंबई शहर नाही, मुंबई उपनगर नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत, लक्षात ठेवा. लोह आणि जस्त यांचे प्रमाण अधिक असणारी डॅश डॅश ही मृदा महाराष्ट्रातील मृदा रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये आढळते. लोह आणि जास्त रेगूर, जांभी, बेसॉल्ट आणि सिलिका. तर बघा, लोह आणि जास्त असेल तर ती जांभी मृदा असेल, बरोबर, जांभी मृदा असते, कलर त्याच्यामुळेच येतो. कार्ला, मळवली आणि बेडसा कामशेत, कार्ला, मळवली आणि बेडसा कामशेत इथली जी गुफा मंदिरं आहेत पुणे जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहेत? हवेली तालुका, मुळशी तालुका, कामशेत तालुका, मावळ तालुका. 305 नंबरचा क्वेश्चन. चला, गुफा मंदिरं मावळ तालुक्यामध्ये आहेत, कार्ला, मळवली आणि बेडसा कामशेत. आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना कोठे आहे? प्रवरानगर, अहमदनगर, सांगली आणि श्रीरामपूर. 306 नंबरचा क्वेश्चन बघा, 306 नंबरचा क्वेश्चन. अहमदनगर, बरोबर, अहमदनगर. ओके, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? चला, ऑप्शन वाचा. ऑप्शन नंबर 1 महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा आणि आंबोली. 307 नंबरचा क्वेश्चन, आंबोली, बरोबर, आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. बघा, सिंपल क्वेश्चन आहेत, पण इथं तुम्हाला ऍक्युरेट आन्सर माहितच पाहिजेत, लक्षात घ्या, अदरवाईज उत्तरं आपली चुकू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोठे लोखंडाचे साठे आढळतात?
308 नंबरचा क्वेश्चन बघा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी डॅश डॅश येथे लोखंडाचे साठे आढळतात. देऊळगाव, रेडी, सावनेर आणि तुमसर. गडचिरोली जिल्ह्यातली ठिकाणं तुम्हाला माहित पाहिजे तरच तुम्हाला इथं उत्तर येतील. ओके, चला काय येईल उत्तर बघा. रेडी हे बंदर आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे का सांगा मला. 308 नंबरचा क्वेश्चन, 308 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय येईल बघा. चला पहिला ऑप्शन. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी पहिला ऑप्शन दिलाय देऊळगाव त्यांचं उत्तर बरोबर आहे. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये देऊळगाव येथे लोखंडाचे साठे आढळतात. मध्य रेल्वेने मुंबईहून तुम्ही दिल्लीला जाताना लागणारे राज्यातले सर्वात शेवटचे जंक्शन कोणते. महाराष्ट्र राज्यातील महामार्ग, लोहमार्ग, विमानतळ हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. पहिला ऑप्शन आहे मनमाड, दुसरा भुसावळ, तिसरा नागपूर, चौथा चंद्रपूर. याच्यासाठी मॅप रिडिंग पण चांगलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर नॅशनल हायवेचे क्रमांक तुम्हाला माहित असले पाहिजे, त्याच्यावरती देखील क्वेश्चन येऊ शकतात. याचं उत्तर आहे भुसावळ. लक्षात घ्या, मध्य रेल्वेने मुंबईहून दिल्लीला जाताना भुसावळ हे राज्यातलं सर्वात शेवटचं जंक्शन आहे. रामटेक आणि सावनेर इथं मॅंगनीजच्या खाणी आहेत. ही स्थळं खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडतात. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर. 310 नंबरचा क्वेश्चन बघा. 310 रामटेक, सावनेर कुठे येतात ही ठिकाणं. नागपूर जिल्ह्यामध्ये येतात. इथं कशाच्या खाणी आहेत, मॅंगनीजच्या खाणी आहेत, हेही लक्षात ठेवा. ओके, तर उत्तर काय आलं आपलं, आन्सर नंबर 4 नागपूर. ओके, आन्सर नंबर 4 नागपूर. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्याच्या तुलनेत चुनखडीचे साठे अधिक आहे. यवतमाळ, रत्नागिरी, नागपूर आणि चंद्रपूर. उत्तर काय येईल बघा. 311 नंबरचा क्वेश्चन, डी ऑप्शन चंद्रपूर. बघा आता इथं यवतमाळमध्ये पण चुनखडीचे साठे मिळतात, पण जास्त साठे जर तुम्ही बघितलं कंपॅरिझन केलं इथं चंद्रपूरमध्ये जास्त आहेत. ओके, फ्लेमिंगो म्हणजे रोहित पक्षी कोणत्या घाटात आढळतात. थळघाट, बोरघाट, माळशेज घाट, खंबाटकी घाट. कोकणचा अभ्यास करताना तुम्हाला घाट रस्त्यांचा अभ्यास करावा लागतो. ओके, खतीब सरांच्या पुस्तकामध्ये सगळं काही दिलेलं आहे. तर जर फ्लेमिंगो पक्षी तुम्ही बघितलं तर फ्लेमिंगो हे माळशेज घाटामध्ये आढळतात. कुठं आढळतात, माळशेज घाट. ओके, खालीलपैकी कोणत्या गटातील जिल्हे तंबाखूच्या उत्पादनात राज्यात अग्रेसर आहेत. पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा. अहमदनगर, सोलापूर आणि नाशिक, जळगाव. तंबाखूच्या उत्पादनात अग्रेसर असलेले जिल्हे तुम्हाला विचारलेले आहेत. उत्तर काय येईल बघा. 313 नंबरचा क्वेश्चन, कोल्हापूर, सांगली, सातारा. ठीक आहे. ओके, उत्तर आहे कोल्हापूर, सांगली, सातारा. हे वस्तुनिष्ठ प्रश्न तोंडपाठ करून ठेवा. भूगोल या विषयामध्ये हेच क्वेश्चन तुम्हाला वारंवार रिपीट होणार आहेत. काजूच्या उत्पादनात अग्रेसर असलेली मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी ही ठिकाणं कोणत्या जिल्ह्यात आहेत. पहिला ऑप्शन आहे रत्नागिरी, दुसरा सिंधुदुर्ग, तिसरा रायगड आणि चौथा ठाणे. बघा, काजू उत्पादनामध्ये अग्रेसर असलेली मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी ही ठिकाणं कोणत्या राज्यामध्ये आहेत. 314 नंबरचा क्वेश्चन, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. लक्षात ठेवा, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ओके, क्लिअर. पुढचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्राच्या कोणत्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या. महाराष्ट्रातील नद्यांचं जर तुम्ही वर्गीकरण केलं, कोकण मधल्या नद्या ज्या अरबी समुद्रात मिळतात आणि बंगालच्या महासागराला मिळणाऱ्या नद्या. ठीक आहे. ओके, नद्यांची वैशिष्ट्यही तुम्हाला विचारली जातात. नद्यांच्या उपनद्या पण विचारल्या जातात तुम्हाला, त्याच्यामध्ये डावीकडून मिळणाऱ्या, उजवीकडून मिळणाऱ्या, अशा पद्धतीने. ओके, इथं जर आपण बघितलं तर स्वाभाविक म्हणजे कमी लांबीच्या नद्या कोकणात मिळतात तुम्हाला, बरोबर. कमी लांबीच्या पण तीव्र वेगाने. ओके, कोकणातल्या नद्या वैतरणा असेल किंवा इतर अजून एक्झाम्पल आहेत.
कोयना राज्यात सह्याद्री पर्वतरांगेला लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशाला, बघा सह्याद्री पर्वताचा पूर्वेकडील भाग पश्चिमेकडील भाग तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर. कोकण भाग पश्चिमेला येतो, पूर्वेकडचा भाग जो असतो ज्याला आपण रेन शॅडो एरिया म्हणतो, बरोबर. तिथून वारे जेव्हा खाली येतात तेव्हा काय होतं, पर्जन्याचं जे प्रमाण आहे ना ते पर्जन्याचं प्रमाण कमी होतं, बरोबर. पर्जन्य छायेचा प्रदेश, पर्जन्यहीन प्रदेश नाही, पर्जन्य छायेचा, हा चौथा ऑप्शन येणार नाही. कोकण किनारपट्टी पश्चिमेला आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा ही जर अशी बाउंड्री आहे, इथं आहे तुमचा सह्याद्री पर्वत, इथं कोकण येतं, इथं कोकण, इथं समुद्र येतो आणि इथून जेव्हा वारे खाली उतरतात तेव्हा तो पर्जन्य छायेचा प्रदेश होतो. ओके. देशातून एकूण अन्नधान्य उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती आहे? देशातील एकूण अन्नधान्य उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा सतत वाढत आहे, स्थिर आहे, कमी होत आहे का सतत घटत आहे? बघा अन्नधान्य उत्पादनामध्ये वाटा कसा आहे, सतत वाढत आहे. ओके. कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले पोफळी येथील जलविद्युत केंद्र, पोफळी येथील जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात मोडते? बघा हे जे प्रकल्प आहेत ना, नद्या आणि त्याच्यावरती जे बांधलेले प्रकल्प आहेत, तर ते प्रकल्प तुम्हाला जोड्या नावामध्ये पण विचारले जाऊ शकतात. ओके. तर कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले पोफळी जलविद्युत केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे का रायगड जिल्ह्यामध्ये आहे? 318 नंबरचा क्वेश्चन, 318 रत्नागिरी जिल्ह्यात मोडतं, बरोबर. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रत्नागिरी. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा प्रश्न बघा, जवाहरनगर, भंडारा व वाडी नागपूर ही ठिकाणे कशा करता प्रसिद्ध आहेत? पहिला ऑप्शन आहे कागद उत्पादन, दुसरा ऑप्शन आहे संरक्षण साहित्य निर्मिती, तिसरा ऑप्शन आहे कापड गिरण्या, चौथा ऑप्शन आहे मॅंगनीज शुद्धीकरण कारखाने. काय उत्तर बघा 319 नंबरचा क्वेश्चन. बघा जवाहरनगर आणि वाडी हे संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत, लक्षात ठेवा. चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र राज्यात कोठे आहे? नाशिक, पुणे, मुंबई, बल्लारपूर. बल्लारपूरला कागद गिरण्या आहेत, लक्षात घ्या. नाशिकला आहे, नाशिकला. ओके. टाकसाळ वगैरे नाशिकला आहे. एकोडी भंडारा हे ठिकाण रेशमी कापड निर्मितीच्या हस्त उद्योगाबाबत प्रसिद्ध आहे. येथील रेशमी कापड डॅश डॅश नावाच्या एका विशिष्ट प्रकारच्या कच्च्या रेशमापासून बनवले जाते. पहिला ऑप्शन आहे रोशा, दुसरा मुशी, तिसरा कोशा आणि चौथा हिमरू. 321 नंबरचा क्वेश्चन बघा, कोशा लक्षात घ्या. एकोडी भंडारा हे जे ठिकाण आहे रेशीम कापड निर्मितीमध्ये प्रसिद्ध आहे, बरोबर. कोणतं ठिकाण तुम्हाला विचारलं जाईल, भंडारामधील कोणतं ठिकाण? तर इथं कोशा नावाच्या विशिष्ट प्रकारच्या कच्च्या रेशमापासून बनवलं जातं. ओके. महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यात कन्हान आणि भंडारा जिल्ह्यात तुमसर येथे डॅश डॅश हा धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत. भंडारा जिल्हा तुमसर, नागपूर जिल्हा कन्हान. मॅंगनीज शुद्धकरण, लोह शुद्धकरण, बॉक्साईट आणि डोलोमाइट. आता तुम्हाला माहित पाहिजे की इथं खनिज कोणतं मिळतं, जे खनिज मिळणार आहे ना तेच खनिज शुद्धीकरण, बरोबर. मॅंगनीज पाठवण्याचा आपण क्वेश्चन बघितला होता. बॉक्साईट इथं मिळत नाही, बॉक्साईट तुम्हाला कोकण भागामध्ये मिळतं, बरोबर. ओके. लक्षात आलं, क्लिअर. तर अशा पद्धतीने एवढे सोपे क्वेश्चन आहेत, थोडंसं लॉजिक आपलं डेव्हलप झालं की उत्तरं पटापट येऊन जातात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, चला पुढचा प्रश्न बघा 323 नंबरचा क्वेश्चन. तुम्हाला इथे काय दिलाय की इमारती लाकूड
म्हणून अतिशय उपयुक्त असलेली जी सागाची वनं आहेत ना, तर ही सागाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात लक्षात घ्या. पहिला ऑप्शन आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग, दुसरा ऑप्शन आहे चंद्रपूर गडचिरोली, तिसरा ऑप्शन आहे नागपूर रत्नागिरी आणि चौथा ऑप्शन आहे सोलापूर अहमदनगर. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ही जी सागाची वनं आहेत ना, तर ही सागाची वनं आपल्याला, एकच मिनिट थांबा. चंद्रपूर गडचिरोली या दोन जिल्ह्यामध्ये आढळतात. ओके, क्लिअर. उत्तर काय आलं आपलं? चंद्रपूर गडचिरोली. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न. मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा, लक्षात घ्या, मच्छीमारीचं शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये मुंबई बरोबर डॅश डॅश येथेही आहेत. पहिला ऑप्शन आहे सातपाटी रत्नागिरी, दुसरा कुडाळ श्रीवर्धन, चौथा अलिबाग उरण, चौथा न्हावा शेवा पळसपे. काय येईल उत्तर बघा? 324 नंबरचा प्रश्न. 324 नंबरचा प्रश्न. विचार करून उत्तर द्या, वेळ देते मी तुम्हाला. 324. चला, ओके. बघा, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 1 दिलेला आहे त्यांचा आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. बघा इथं आता ही सगळीच ठिकाणं तुम्हाला समुद्र किनाऱ्याची वाटतात, पण उत्तर आहे सातपाटी रत्नागिरी. 325 नंबरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या पिकाचा महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या नगदी पिकांमध्ये समावेश करता येणार नाही? नगदी पिकं आपल्याला माहित पाहिजे. इव्हन महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये कोणती पिकं पिकतात हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. पहिला ऑप्शन आहे तंबाखू, दुसरा आहे ऊस, तिसरा आहे कापूस आणि चौथा आहे ताग. ताग हे पीक आपल्या महाराष्ट्रामध्ये पिकतं का? सांगा. 325 नंबरचा क्वेश्चन. नाही, बरोबर नाही. तर तंबाखू आहे, ऊस आहे, कापूस आहे. ओके. 326 नंबरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणती नदी राज्यातील पठारी प्रदेशातून वाहत नाही? पहिला ऑप्शन आहे कोयना नदी, दुसरा ऑप्शन आहे प्रवरा नदी, तिसरा सूर्या नदी आणि पूर्णा नदी. कोयना पठारी प्रदेशातून वाहते, प्रवरा पण वाहते, पूर्णा पण वाहते. सूर्या नदी ही कोकणातील नदी आहे, बरोबर. तर ही पठारी प्रदेशातून वाहत नाही. सुधागड तालुक्याचे पाली हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावरती आहे? त्या भागातल्या नद्या आपल्याला माहिती पाहिजे. सावित्री नदी कोकणामध्ये येते, उल्हास नदी कोकणामध्ये येते, भोगावती. ऑप्शन इथं उत्तर नाही. उत्तर येईल तुमचं अंबा नदी. ओके. तर सुधागड तालुक्याचे पाली हे मुख्यालय अंबा नदीच्या काठावर वसलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या गटातील सगळ्या जिल्ह्यामध्ये मिठागरे आहेत? खालीलपैकी कोणत्या गटातील सगळ्याच जिल्ह्यामध्ये मिठागरे आहेत? पहिला ऑप्शन आहे पालघर, ठाणे, रायगड, गडचिरोली. बघा, गडचिरोलीला समुद्र किनाराच नाही तर मिठागर असेल का? नाही. कोल्हापूरला असेल का? नाही. बी ऑप्शन, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सगळीकडे तुम्हाला इथं समुद्र किनारा पाहायला मिळतो. खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये राज्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो? मे ते सप्टेंबर, जून ते सप्टेंबर, सप्टेंबर ते मे आणि यापेक्षा वेगळे उत्तर. 329 नंबरचा क्वेश्चन. 329 नंबरचा क्वेश्चन, सी ऑप्शन, बरोबर. सप्टेंबर ते मे. आता हे लॉजिक वगैरे इथं काही नाहीये. हा जो कालावधी आहे हा कालावधी आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्यास कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, अमरावती जिल्हा मेळघाट व्याघ्र अभयारण्य, ढाकणा कोलकास, सागरेश्वर, माळढोक पक्षी आणि नागझिरा. 330 नंबरचा क्वेश्चन. अमरावती जिल्ह्यामध्ये जे मेळघाट व्याघ्र अभयारण्य आहे ना, त्याला ढाकणा कोलकास या नावाने ओळखलं जातं. कोणत्या नावाने? ढाकणा कोलकास. खालीलपैकी डॅश डॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? खालीलपैकी डॅश डॅश या प्राण्याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? हरिण, वाघ,
शेकरू आणि गवा. 331 नंबरचा क्वेश्चन बघा. महाराष्ट्राचा राज्य प्राणी हरिण, वाघ, शेकरू आणि गवा. 331 नंबरचा क्वेश्चन. चला उत्तर काय येईल? शेकरू. बरोबर, वाघ तर नाही, शेकरू. नेक्स्ट क्वेश्चन बघा. देशातील एकूण खनिज संपत्तीमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती आहे? खनिजाचे साठे किती आहे, त्याचं उत्खनन किती होतं याच्यावरती डिपेंड करतं. महत्वपूर्ण आहे. अवघा 3 ते 4% आहे, 20% आहे, 1/3 आहे. फक्त 3 ते 4% आहे, लक्षात घ्या. राज्यातील नेरळ माथेरान लोहमार्गावरती क्वेश्चन येतात. मी तुम्हाला वारंवार सांगते. तर नेरळ माथेरान हा लोहमार्ग कोणत्या प्रकारचा आहे? अरुंद मापी आहे, ब्रॉडगेज आहे, मीटर मापी आहे का रुंद मापी आहे? चला, राज्यातील नेरळ माथेरान हा जो लोहमार्ग आहे हा ब्रॉडगेज नाहीये, लक्षात घ्या, अरुंद मापी आहे. ओके, कसा आहे? अरुंद मापी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती संशोधन संस्था पुणे या ठिकाणी नाही? पहिला ऑप्शन आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी, इंडियन ड्रग लॅबोरेटरी आणि हाफकिन इन्स्टिट्यूट. हाफकिन इन्स्टिट्यूट कुठं आहे? मुंबईला आहे. बरोबर आहे. बाकी व्हायरॉलॉजी, टेक्नॉलॉजी, लॅबोरेटरी हे सगळं पुण्याला आहे, हाफकिन इन्स्टिट्यूट पुण्याला नाही. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती संस्था मुंबई येथे नाही? बघा, इंडियन ड्रग लॅबोरेटरी पुण्याला आहे, त्याच्यामुळे हे तुम्हाला मुंबईला मिळणार नाही. जसलोक रिसर्च सेंटर मुंबई, हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई, रिजनल कॅन्सर सेंटर टाटा मेमोरियल मुंबई. ओके. कोशा रेशमाच्या उत्पादनाशी निगडीत साबरी, नागवीड ही स्थळे कोणत्या जिल्ह्यात मोडतात? पाठीमागं उलटा क्वेश्चन आपण घेतला होता. 336 नंबरचा क्वेश्चन. बी ऑप्शन चंद्रपूर. बरोबर, चंद्रपूर. ओके. वाघांप्रमाणेच मगरींसाठी प्रसिद्ध असलेलं राष्ट्रीय उद्यान कोणतं? ताडोबा चंद्रपूर, नवेगाव गोंदिया, मेळघाट अमरावती, पेंच नागपूर. चला, वाघांप्रमाणेच मगरीसाठी प्रसिद्ध असलेलं राष्ट्रीय उद्यान ताडोबा चंद्रपूर. बरोबर, उत्तर काय आलं? ताडोबा चंद्रपूर. उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळतात? पहिला ऑप्शन आहे मोर, दुसरा आहे माळढोक, तिसरा आहे दयाळ आणि चौथा आहे रोहित फ्लेमिंगो. 338 नंबर. उजनी धरण जलाशयाच्या परिसरामध्ये रोहित फ्लेमिंगो पक्षी मोठ्या प्रमाणावरती आढळतात. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. असे भरपूर क्वेश्चन तुम्हाला पुस्तकामध्ये पाहायला मिळतात. प्रॅक्टिससाठी हे सगळे क्वेश्चन केले पाहिजेत, लक्षात घ्या. इथूनच तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन दिसून येणार आहेत. ओके. क्वेश्चन बघा. राजमाता जिजाईचं जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील सिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात मोडते? बघा, तुम्हाला विचारलंय सिंदखेड राजा हे जे स्थळ आहे कोणत्या राज्यात मोडते, कोणत्या जिल्ह्यात मोडते? अमरावती, बुलढाणा, नागपूर आणि वर्धा. स्टेट बोर्डामधून तुम्हाला जेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही अभ्यासता की नाही, तेव्हा तिथं तुम्हाला याची उत्तरं मिळून जातात, लक्षात घ्या. 339 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा? 339. चला, अमरावती, बुलढाणा, नागपूर आणि वर्धा. ओके. चला, तर बघा 339 नंबरचा क्वेश्चन आपल्याला इथे विचारलाय. उत्तर आहे बुलढाणा. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील काच कारखाना असलेली ठिकाणं कोणत्या गटात दिलेली आहेत? ओके. तर बघा, बल्लारपूर इथे तर आपल्याला कागद कारखाना मिळतो. बल्लारपूर, चंद्रपूर, तळेगाव, चंद्रपूर नाही. किर्लोस्करवाडी, सावंतवाडी, लाकडी खेळणी, अंबरनाथ आणि पनवेल. उत्तर काय आहे तुमचं? अंबरनाथ आणि पनवेल. 341 नंबरचा क्वेश्चन बघा. डॅश डॅश हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कयाधू नदीच्या काठी वसलेलं आहे. गोंदिया, हिंगोली, भंडारा आणि अकोला. नद्या आणि त्या ठिकाणी वसलेली शहरं आपल्याला इथं माहित असायला पाहिजे. तर लक्षात घ्या, कयाधू नदीच्या काठी हिंगोली हे ठिकाण आहे, लक्षात घ्या, जिल्ह्याचं ठिकाण. वेळवंडी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? नीरेची उपनदी. तर या नीरेच्या उपनदीवरती
पुणे जिल्ह्यामध्ये डॅश डॅश या ठिकाणी लॉईड हे धरण बांधले. कुठं बांधले असं तुम्हाला विचारले. भंडारदरा इथं बांधले, भाटघर इथं बांधले, पानशेतला बांधले का चाणकपूरला बांधले? 342 नंबरचा क्वेश्चन, उत्तर बघा. भाटघरला बांधले, बरोबर. तर तुम्हाला उलटाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की भाटघर इथं बांधलेलं धरण कोणत्या नदीच्या उपनदीवरती बांधलेलं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राज्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? राज्यात कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? पहिला ऑप्शन आहे तुर्भे, दुसरा आहे आर्वी, तिसरा आहे तारापूर आणि चौथा आहे बल्लारपूर. 343 नंबरचा क्वेश्चन, बी ऑप्शन आर्वी, बरोबर. आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. 344 नंबरचा क्वेश्चन बघा. राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? लुकन मृदा, जांभी मृदा, रेगूर मृदा का गाळ मिश्रित मृदा? अधिक पावसाचा प्रदेश म्हणजे कोकण. कोकण मध्ये तुम्हाला जांभी मृदा सापडते. ओके. खालीलपैकी कोणती संस्था पुणे या ठिकाणी नाही? बघा, भांडारकर प्राच्यविद्या, भारत इतिहास संशोधन, फिल्म अँड टेलिव्हिजन आणि एशियाटिक सोसायटी. पुणे आणि मुंबईच्या संस्था तुम्हाला विचारल्या जातात. तर एशियाटिक सोसायटी बंगालमध्ये आहे, पुण्याला नाही, लक्षात घ्या. एकेकाळी यादवांची राजधानी असलेले देवगिरी म्हणजेच हल्लीचे औरंगाबाद जिल्ह्यातील डॅश डॅश होय. खुलदाबाद, दौलताबाद, पैठण आणि गंगाखेड. दौलताबाद, बरोबर. देवगिरी म्हणजे दौलताबाद. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 ने खालीलपैकी कोणती 2 शहरं जोडली गेली आहेत? मुंबई विजयवाडा, पुणे सोलापूर, मुंबई सोलापूर, मुंबई हैदराबाद. 347 नंबरचा क्वेश्चन. अगेन तुम्हाला इथं महामार्गावरती क्वेश्चन आहे. तर पुणे सोलापूर, उत्तर काय येईल? पुणे सोलापूर. ओके. रायगड ही शिवरायांची राजधानी बनण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश या किल्ल्यावरून शिवशाहीचा कारभार चालत असे. पहिला ऑप्शन आहे सिंहगड, दुसरा आहे राजगड, तिसरा आहे पुरंदर, चौथा आहे शिवनेरी. बघा, रायगड शिवरायांची राजधानी बनण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातल्या कोणत्या किल्ल्यावरून शिवशाहीचा कारभार चालत होता? असा क्वेश्चन तुम्हाला इथे विचारलेला आहे. राजगडावरून, बरोबर. राजगड आपल्याला वाटू शकतं शिवनेरी, पण उत्तर आहे राजगड. पालघर जिल्ह्यातील डॅश डॅश येथील भुईकोट किल्ला. बघा, भुईकोट किल्ला पालघर जिल्ह्यामध्ये आहे. 1739 चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकला. कुलाबा येथील भुईकोट किल्ला, जंजिराला भुईकोट किल्ला आहे का? वसई आणि मुरुड. ऑप्शन सगळे दिलेले आहेत. उत्तर काय येईल बघा. कुलाबा या ठिकाणचा का वसई या ठिकाणचा? वसई या ठिकाणचा, बरोबर. तर पालघर जिल्हा वसई या ठिकाणचा भुईकोट किल्ला चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. ओके. अलीकडील काळात पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनू लागलेले गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यात मोडते? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड का ठाणे? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड का ठाणे? रत्नागिरी, बरोबर, रत्नागिरी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1296 मध्ये ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली असं म्हटलं जातं. कुठं घेतली? आपेगाव, पैठण, नेवासा, अहमदनगर, आळंदी, पुणे का पैठण, औरंगाबाद? 351 नंबरचा क्वेश्चन. आन्सर सांगा. 351 नंबरचा क्वेश्चन. आळंदी, पुणे, बरोबर. आळंदी, पुणे. इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ते प्रवरे काठी बसलेले अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण कोणते? देहू, आपेगाव, नेवासा, शेगाव तर नाही येणार. गजानन महाराजांचं ठिकाण आहे हे शेगाव. 352 नंबरचा क्वेश्चन. उत्तर येईल नेवासा, बरोबर. नेवासा. तर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितलेली आपल्याला इथं दिसून येते, लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आहे 353 नंबरचा प्रश्न बघा.
सगळे प्रश्न आपण केसागर पब्लिकेशनच्या पुस्तकातून घेतलेले आहेत. तुम्ही इतर एक्झाम साठी पण पुस्तकं परचेस करू शकता. जोड्या लावाचा क्वेश्चन आहे बघा. जिल्हे आणि धबधबे तुम्हाला दिलेले आहेत. जिल्हे आणि धबधबे तुम्हाला दिलेले आहेत. सातारा, अहमदनगर, ठाणे आणि सिंधुदुर्ग. तर बघा, सातारा जिल्ह्यामधला धबधबा रंधा, चिंचोली, आंबोली आणि लिंगमळा. काय येईल उत्तर बघा. उत्तर काय येईल बघा. चला, 353 नंबरचा क्वेश्चन. जेवढे क्वेश्चन मी घेतले त्यापैकी किती उत्तरं तुमची बरोबर आलेत नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे तुमचा जो स्कोर आहे तो स्कोर तुम्हाला इथं काढता येईल. ठीक आहे. चला बघा, सातारा जिल्ह्यामध्ये आहे रंधा फॉल्स, बरोबर. ओके. अहमदनगर, लिंगमळा, ठाणे, आंबोली आणि सिंधुदुर्ग, चिंचोली. बरोबर आहे का बघा. 353 नंबरचा क्वेश्चन नाही. बरोबर. कारण का इथं लिंगमळा धबधबा जो आहे ना, तो लिंगमळा धबधबा कुठं आहे अशा पद्धतीने वाटू शकतं. हा आहे साताऱ्याला. बरोबर. त्याच्यामुळं हे दोन ऑप्शन गेले. बरोबर. अहमदनगरला आहे रंधा फॉल्स, किती प्रसिद्ध आहेत बघा. हे ठाणे बघून घ्या, ठाण्यामध्ये आहे तुमचा चिंचोली आणि सिंधुदुर्ग आंबोली. ओके. उत्तर आलं बी ऑप्शन. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं हे उत्तर बरोबर आहे, कॉमन क्वेश्चन आहेत, कॉमन क्वेश्चन पण आपल्या इथे चुकायला नाही पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न तुम्हाला इथं खाली काही फळं दिलेली आहेत, लक्षात घ्या. काही फळं दिलेत आणि त्यांच्याशी निगडीत संशोधन केंद्रांची स्थानं पण दिलेत. ठीक आहे. फळं आणि संशोधन केंद्र यांच्या जोड्या दिलेत. कोणती जोडी चुकीची आहे असं तुम्हाला विचारलंय. ठीक आहे. ओके. नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी, केळी संशोधन केंद्र यावल, सुपारी संशोधन केंद्र अलिबाग, त्याच्यानंतर आहे मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर अहमदनगर. काय येईल उत्तर बघा. जळगावची केळी प्रसिद्ध आहे. बरोबर, ते बरोबर आहे. सुपारी संशोधन केंद्र बघा, नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी बरोबर आहे, मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर बरोबर आहे, केळी संशोधन केंद्र यावल पण बरोबर आहे. चौथा ऑप्शन चुकीचा आहे. आता का चुकीचं आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. का चुकीचं आहे. धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे. धरमतरची खाडी उल्हास नदी, अंबा नदी, कुंडलिका नदी, सावित्री नदी. कोकणातल्या नद्या, कोकणातल्या खाड्या, कोकणातील घाट लक्षात घ्या. मृदा असेल, या सगळ्याचा अभ्यास डिटेलमध्ये करा, कारण क्वेश्चन याच्यावरती वारंवार विचारले जातात. 355 नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे अंबा नदी. ठीक आहे. नदी आणि खाडी जुळ्या जुळवा. सातारा जिल्ह्यात हेळवाग जवळ कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाला काय म्हणून ओळखलं जातं. बघा, सातारा जिल्हा हेळवाग जवळ कोयना नदी धरणाचा जलाशय आहे, त्याला काय म्हणून ओळखलं जातं. इंदिरा सागर, कोयना जलाशय, शिवाजी सागर आणि यशवंत सागर. तर इथे जेवढे ऑप्शन दिलेत ना, इंदिरा सागर, शिवाजी सागर, यशवंत सागर, याच्यावरती कोणत्या ना कोणत्या सरळ सेवा भरतीमध्ये क्वेश्चन आलेले आहेत, लक्षात घ्या. तर हे सगळे जलाशय जे आहेत ना, आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचे आहेत, पुढे क्वेश्चन येतील याच्यावरती. बघा, सातारा जिल्ह्यामध्ये कोयना नदीवर जे धरणाचा जलाशय आहे त्याला म्हटलं जातं शिवाजी सागर. ओके. पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश येथील धरणाच्या जलाशयाला आता एसाची कंक जलाशय म्हणून ओळखलं जातं. ओके. पुणे जिल्हा धरण जलाशय, एसाची कंक जलाशय, भाटघर, पवना, धोम आणि पानशेत. 357 नंबरचा क्वेश्चन. 357 भाटघर. ओके. भाटघर इथलं जलाशय आहे ना, त्याला एसाजी कंक. कोयना नदी शिवाजी सागर. बरोबर. गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीमुळे विदर्भातील जिल्ह्यांची संख्या, बघा, मूळ जिल्हे आणि त्या जिल्ह्यापासून बनलेला नवीन जिल्हा, त्यांची निर्मिती वर्ष, याचा सुद्धा तुम्हाला जोड्या लावामध्ये क्वेश्चन बनतो. तर गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली आणि विदर्भातील जिल्ह्यांची संख्या 11 झाली. तर हिंगोली जिल्ह्याच्या निर्मितीमुळे मराठवाडा विभागातील जिल्ह्यांची संख्या किती झाली असं तुम्हाला विचारलेलं आहे. ओके. 10, 9, 8. जेव्हा बघा हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली ना, टोटल जिल्ह्यांची संख्या झाली होती 8. बरोबर, 8. ओके. मराठवाड्यातील. महाराष्ट्रामधील जाती जमाती
महाराष्ट्रातील आगरी या जातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात? पहिला ऑप्शन आहे धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, परभणी, लातूर. वारली, गोंड, माळिया गोंड, कातकरी, कोरकू याच्यावरती पण क्वेश्चन विचारतात. तर आगरी या जातीचे लोक जर तुम्ही बघितले, आगरी या जातीचे लोक, ठीक आहे, तर हे पालघर, ठाणे, रायगड या भागामध्ये आढळतात. ओके, पालघर, ठाणे आणि रायगड. महाराष्ट्रातील सर्वात मोठे गणले जाणारे गोदावरीचे खोरे भारतातील कितव्या क्रमांकाचे मोठे खोरे आहे? बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे गणले जाणारे गोदावरीचे खोरे भारतातील कितव्या क्रमांकाचे मोठे खोरे आहे? भारतातील म्हटलंय, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या. उत्तर काय येईल बघा, 360 नंबरचा क्वेश्चन, 360 नंबरचा क्वेश्चन. दुसऱ्या क्रमांकाचं, बरोबर, दुसऱ्या क्रमांकाचं खोरं आहे. महाराष्ट्राच्या या विभागामध्ये जांभी मृदा मोठ्या प्रमाणावर आढळते. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. आता बघा, इथं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र दोन्ही मध्ये तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, पण उत्तर कोकणच असणार आहे, लक्षात घ्या. पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतर पण जिल्हे येतात की, मग तिथे तुम्हाला जांभी मृदा मिळत नाही. ओके, महाराष्ट्रातील या विभागात सर्वात कमी वन आहेत. कोकणामध्ये तर जास्त आहेत, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण आहेत. तर विदर्भ का मराठवाडा या दोन्ही मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. मराठवाड्यामध्ये, बरोबर, पावसाची टंचाई, पर्जन्य कमी आहे. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय? सिंधुदुर्ग, कुलाबा, अलिबाग का जंजिरा? रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा, बरोबर. रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव काय आहे? कुलाबा. सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे अभयारण्य डॅश डॅश साठी राखीव आहे. सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे जे अभयारण्य आहे, गव्यांसाठी राखीव आहे, वाघांसाठी आहे, पक्ष्यांसाठी आहे का हरणांसाठी आहे? 364 नंबरचा क्वेश्चन. हरणांसाठी राखीव आहे. ओके, कशासाठी राखीव आहे? हरणांसाठी राखीव आहे. खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेला आहे? महाराष्ट्राच्या बॉर्डर, इतर राज्यांना लागून असणाऱ्या महाराष्ट्राच्या बॉर्डर, लक्षात घ्या. याच्यामध्ये गोवा, तेलंगणा, गुजरात आणि कर्नाटक. कर्नाटक बाउंड्री आहे, गोव्यासोबत पण बाउंड्री आहे का नाही ते सांगा. उत्तर येईल की आग्नेय. बघा, दिशा बघा, आग्नेयला म्हटलं तर तेलंगणा येईल ना, आग्नेयला म्हटलं तर तेलंगणा. मॅप फक्त तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न बघा. बघा, दादरा आणि नगर हवेली. नेक्स्ट क्वेश्चन, दादरा आणि नगर हवेली व दमन आणि दीव हा संघ राज्य प्रदेश महाराष्ट्राच्या कोठे आहे? पश्चिमेला आहे, उत्तरेला आहे, ईशान्येला आहे का वायव्येला आहे? बघा, दादरा नगर हवेली, दमन आणि दीव हा संघ राज्य प्रदेश महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? खूप चांगले क्वेश्चन आहेत. ओके, वायव्येला आहे, बरोबर, वायव्येला आहे. मॅप रिडिंग चांगलं असलं पाहिजे, लक्षात घ्या. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार, असे क्वेश्चन गट ब ला पण आलेले आहेत, गट क ला पण आलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग तुम्हालाही येऊ शकतात. 700 किमी, 800 किमी, 900 किमी आणि 1000 किमी. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे असं तुम्हाला विचारलं. ओके, चला 368 नंबरचा क्वेश्चन, सॉरी 367. 800 किमी, बरोबर, पूर्व पश्चिम, पूर्व पश्चिम विचारलंय, लक्षात घ्या. काय विचारलंय ते थोडस केअरफुली बघा. पूर्व पश्चिम 800 किमी. ओके, दक्षिण उत्तर पण विचारू शकतात आणि किती डिफरन्स आहे ते विचारतील. दक्षिण उत्तर किती आहे? मग 700. मग दोन्ही मध्ये जास्त कोणता आहे? पूर्व पश्चिम. कितीचा डिफरन्स आहे? 100चा. उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातला जिल्हा कोणता? पहिला ऑप्शन आहे सोलापूर, दुसरा आहे सांगली, तिसरा आहे औरंगाबाद, चौथा आहे भंडारा.
उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्राचा जिल्हा कोणता? 369 नंबरचा क्वेश्चन, सोलापूर. बरोबर, उजनी प्रकल्पाचा फायदा सोलापूरला जास्त होतोय. मुंबई बंदरातून परदेशांशी होणारा व्यापार भारताच्या एकूण व्यापाराच्या किती टक्के आहे? मुंबई बंदरामधून परदेशांशी होणारा व्यापार भारताच्या एकूण व्यापाराच्या किती टक्के आहे? 50, 40, 35 आणि 25. 370 नंबरचा क्वेश्चन, 25% आहे. ओके, किती टक्के आहे? 25% आहे. चासकमान योजनेचा फायदा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला होणार आहे? चासकमान योजना फायदा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला होणार आहे? पहिला ऑप्शन आहे सोलापूर, दुसरा कोल्हापूर, तिसरा औरंगाबाद, चौथा पुणे. 371 नंबरचा क्वेश्चन, चासकमान योजना पुणे जिल्हा. बरोबर, पुणे जिल्हा लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 372 नंबर, महाराष्ट्र एक्सप्रेस कोठे धावते? क्वेश्चन बघा, महाराष्ट्र एक्सप्रेस कोठे धावते? ऑप्शन आहे कोल्हापूर गोंदिया, दुसरा ऑप्शन आहे पुणे मुंबई, तिसरा ऑप्शन आहे मुंबई कोल्हापूर, चौथा ऑप्शन आहे मुंबई नागपूर. 372 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय येईल बघा? 372 कोल्हापूर गोंदिया. बरोबर, कोल्हापूर गोंदिया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न, जोड्या लावा. पर्यटन ठिकाणं दिलेत आणि कशासाठी प्रसिद्ध आहेत विचारले? सापुतारा, नांदूर मधमेश्वर, येवला आणि वणी. ठीक आहे, येवला सिल्क साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येवला पैठणी आपण म्हणतो. बरोबर, येवला सिल्क साडी. येवलावरून उत्तर येईल का आपलं? 2 ऑप्शन आहेत, ल साठी 1 असणार आहे. ठीक आहे, सापुतारा बघा, वणी, सप्तशृंगी देवी. बरोबर, वणी. बरोबर आहे का नाही? सप्तशृंगी देवी म्हणजे उत्तर काय आलं आपलं? ड ऑप्शन. सापुतारा थंड हवेचं ठिकाण आहे. त्याच्यानंतर नांदूर मधमेश्वर फ्लेमिंगो साठी प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीनं खूप साधे सोपे क्वेश्चन सुद्धा आपल्याला इथं येऊन जातात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कुकडी योजनेचा फायदा या 2 जिल्ह्यांना होणार आहे. कुकडी योजनेचा फायदा पुणे अहमदनगर, पुणे सोलापूर, सोलापूर अहमदनगर, अहमदनगर नाशिक. 374 नंबरचा क्वेश्चन, पुणे अहमदनगर. ठीक आहे, कुकडी योजना फायदा पुणे अहमदनगर. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग ठरतो? आता याचे क्रमांक बदलले असतील. नवीन बघा, 448 अ, 60 नवीन आहे, 348 अ, 348 नवीन. नवीन पण तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत, करून घ्या. अपडेटेड पुस्तक आहेत आपली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 448 अ, कमी लांबीचा आणि जास्त लांबीचा तुम्हाला नेहमी विचारतात, लक्षात घ्या. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? ठीक आहे, पहिला ऑप्शन दिला इथं, उपग्रह स्थानक न्हावा शेवा, खत प्रकल्प थळ वायशेत, कागद कारखाना बल्लारपूर, पवन ऊर्जा प्रकल्प पाताळगंगा. 376 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय येईल बघा? बघा, उपग्रह स्थानक जे आहे ते न्हावा शेवा बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर आहे. कागद कारखाना बल्लारपूर बरोबर आहे. खत प्रकल्प थळ वायशेत बरोबर आहे. पवन ऊर्जा प्रकल्प मात्र पाताळगंगा इथं नाही. मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, पवन ऊर्जा प्रकल्प कोठे मिळेल? पवन ऊर्जा प्रकल्प कोठे मिळेल? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? खालीलपैकी, आता इथं हे क्वेश्चन तुम्हाला खूप सोपे वाटतात, पण जेव्हा परीक्षेमध्ये आपण बघतो तेव्हा हे क्वेश्चन डिफिकल्ट वाटतात. कारण का? आपण याला खूप कॅज्युअली घेतलेलं असतं, तेवढं डिटेलमध्ये आपण ते अभ्यासलेलं नसतं. तर तेल शुद्धीकरण कारखाना तुर्भे, अणुशुद्धीकरण केंद्र तारापूर, उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी, उपग्रह स्थानक थळ वायशेत. 377 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय येईल बघा? थळ वायशेतला तर खत प्रकल्प आहे, म्हणजे हे तुमचं चुकीचं आहे. बाकी तेल शुद्धीकरण केंद्र तुर्भे बरोबर आहे, उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी बरोबर आहे, अणुशक्ती केंद्र तारापूर बरोबर आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, अशा पद्धतीनं 500 ते 1000 प्लस क्वेश्चन तुम्हाला पुस्तकामध्ये मिळतात.
तर तुम्ही गट ब ची तयारी करत असाल, गट क ची तयारी करत असाल, टीईटी, राज्यसेवा, त्याच्यानंतर नगर परिषदच्या ऍडव्हर्टाईज आता येणार असेल, तर सगळ्या परीक्षांसाठी एक संदर्भ ग्रंथ म्हणून तुम्ही केसागर पब्लिकेशनची पुस्तकं वापरू शकता. पुस्तकांबद्दल काही अडचण असेल, पुस्तक मागवताना काही अडचणी येत असतील, तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.